हा कसला मोठा आवाज आला, एक नंबर. हा बघा कोलिम कोलिम. कोलमाचा वजा बघा कसला मोठा आहे, एक नंबर. ऑलरेडी मोठा वजा आहे कोलमाचा वजा. कोलिम जवला बघा, जवला खतरनाक भेटला, एक नंबर. आणि बरं जाडा जाडा जवला. हा बघा सर्व वरती टाकतो आता. हा बघा आज संपूर्ण दिवसातला जवळा बघा. कोलिम किती आलाय, कोलिम बोट भरली पूर्ण. आणि जाडा जाडा कोलिम आहे बरं. बघा 5 वजी घेतली, 5 वजी कोलमाची मोठी मोठी ती पण. जवळा जवळा. नमस्कार मित्रांनो, मी यश तवी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर मित्रांनो आज आलोय मी माझ्या मित्राच्या बोटीवरती. माझा केळशीचा मित्र आहे निसार म्हणून, त्याच्या बोटीवरती आलोय आज. जवळ्याची म्हणजे कोलमाची मासेमारी करायला. कोलिम असतो ना त्याची मासेमारी करायला आलोय आहे. ती कोलमाची मासेमारी खोल समुद्रामध्ये कशी करतात ही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कारण काय माहिती आहे, सहजासहजी ना खोल समुद्रातली कोलिम म्हणजे जवळा असतो ना त्याची मासेमारी कोण दाखवत नाही. तुम्हाला कशा पद्धतीने केली जाते आणि त्याची डोळ कशी असते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जास्तीत जास्त आवडला शेअर करा. तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो कशी कोलबाची मासेमारी करतात म्हणजे जवळ्याची. चला. तर हे बघा मित्रांनो आपण बोटीमध्ये आहात. तुम्हाला इकडे दिसत असेल इकडे डोंगर. आपण इकडनं ना या केळशीच्या इकडे खाडी आहे. या केळशीच्या खाडीतून आपण इकडे बाहेर आलोय खोल समुद्रामध्ये. आणि इकडे पाठीमागे नाही बघा तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे डोल असते ती. इकडे सर्व डोल वगैरे ना बांधतात आहेत. ही कोलमाची जाळी कशी असते तुम्हाला मी दाखवतो. ही कोलमाची जाळी आहे. त्याला मांजवला असं म्हणतात, बरोबर ना भावात? त्याला मांजवला म्हणतात. आणि ह्याच्या आतमध्ये जी डोल असते ना बघा, ही डोल आहे ना, ही डोल कोलंबाची आहे. ह्या जाळीमध्ये ना ह्याच्यामध्ये ह्या मांजवल्यामध्ये कोलिम सापडतो. म्हणजे कोलिम ह्याच्यामध्ये येतो. आणि ही जाळी आहे ना ह्याच्यामध्ये काय मोठा मावरा असेल ना वरती, तो मोठा मावरा या जाळीमध्ये भेटतो. तर इकडे सकाळची बघा इकडे डोल वगैरे बांधून घेतोय. आपली बोट आहे ना इकडे बघा, इकडे रनिंग मध्येच आहे. आणि पुढे पण तुम्हाला बोटी दिसत असतील इकडे. हे बघा या पाठीमागे जे बोटी आहेत ना त्याच्यामध्ये टीव्ही आहे. त्या टीव्ही मधल्या सर्व बोटींनी ना डोली टाकल्यात आहेत. आपण पण डोल टाकायला घेतोय बघा. तेव्हा पहिले मांजवला उडून दिला आपण. आणि ह्याच्या आतमध्ये कोलबाची डोल टाकतोय आपण. ही कोलबाची डोल आहे आणि हा मांजवला धरलाय. व्यवस्थितरित्या डोल लावायला लागते म्हणजे मांजवल्यामध्ये कोलिम येईल. आणि जी डोल असते ना त्याच्यामध्ये मावरं येईल का असेल तो डोमा वगैरे असेल तो. तेव्हा सर्व बोटीत ना इकडे डोली टाकतात आहेत. तेव्हा आपण किती गोले आहेत ते बघूया, किती गोले लागतात त्याला. पहिला गोला टाकलाय. तिकडनं ते काका चेन सोडतात आहेत. तो तिकडनं दुसरा गोला टाकलाय त्याने. इकडे तिसरा गोला फेकून दिला आपण. एकूण 5 गोले लावलेत आपण. इकडे ते काका चेन लावतात आहेत आणि इकडनं ना पूर्ण गोले लावायचं काम चालू आहे. इकडे डोल लावली आहे आणि आपण आता पुढचा दोर लावूया. इकडे दोर लावायला आलोय पुढे. पाठीमागे डोल लावले आपले आणि साईडला सर्व बोटींनी डोली टाकल्या आहेत पटापट पटापट. कारण या 2 बोटीमध्ये ना, ह्या बोटीमध्ये आणि पुढे बोटी आहेत ना त्याच्यामध्ये टीव्ही आहे. तर इकडनं आपण पार्ट सोडलेत आहेत. साईडला पार्ट होते ना दोन्ही पण ते खालती गेलेत आहेत. आणि आपल्याला पाण्याच्या अंदाजावरती ना दोर लावायचा आहे. मग इंचातून दोर सोडतोय आपण आहे. इकडनं इंचातून दोर सोडतोय आपण. तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवलं आपली कोलिम म्हणजे जो जवळ असते ना त्याची डोल लावताना.
पहिला आपण मांजवलं सोडलं, त्याच्या आतमध्ये जी डोळ असते ना ती टाकली, म्हणजे त्याच्यामध्ये मोठे मोठे मासे वगैरे येतात ना, म्हणजे डोमा असेल किंवा बांगडा असेल का काही विविध प्रकारचे मासे असेल, ते तुम्हाला डोल कशा पद्धतीने लावतात ना ते मी दाखवली. आणि किती वाव दोर सोडला आहे आता आपण आपल्या अंदाजावरती 60 वाव दोर सोडला आहे पाण्याच्या अंदाजावरती. तर तुम्ही पाण्याच्या अंदाजावरती दोर सोडा. तर आपण पाठीमागे डोल लावलेले आहे, ते थोड्या वेळाने आपल्याला बघणार आहोत काय कोलिम भेटतो तो. कारण कसं माहिती आहे, पहिले आपल्याला बघायला लागतो 10-15 मिनिटानंतर ओढून किंवा अर्ध्या तासाने तो ओढून काय आपल्याला कोलिम येतो तो. तर जेव्हा प्रत्यक्षात आपण बघू तेव्हा आपल्याला किती कोलिम भेटतोय तो, म्हणजे जवळा भेटतोय तो. चला तर हे बघा, आता आहे ना आपण डोल ओढायला सुरुवात केली आहे. म्हणजे बघा आपण इंच लावतोय आहे, इंचाचे क्लच लावलेत आणि आता दोर आहे ना वरती येईल, म्हणजे पार्ट वरती घ्यायचे आहेत आणि नंतर मग डोल आल्याच्या नंतर ओढायला सुरुवात करायची आहे. हे बघा पार्ट वरती होते, इकडे मार्किंग दिसत असतील तुम्हाला, मार्किंग आहे इथं बघा साईडवर. असे आपण क्लच आहे ना काढलेले, दोर लावताना क्लच काढायला लागतात आणि जेव्हा दोर आतमध्ये घ्यायचा असतो ना इकडे त्या ड्रामामध्ये तेव्हा क्लच लावायचा. इकडे साईडला सर्व बोटींनी पण डोली उचलायला सुरुवात केली बघा. तो बघा या साईडचा पार्ट आहे ना वरती आलाय बघा, आणि तिकडचा पण पार्ट वरती आलाय अर्धा. हे बघा, तर दोन्ही साईडचे पार्ट आहे ना वरती आलेत आहेत. आणि बघा पुढे, आता पुढे ना तिथे त्या डोल ओढायला जायचं आपल्याला. बघ इकडे गोला आला वरती, पहिला गोला वरती आलाय. इकडे चेन पण आली बघा, चेन ओढायला घेतली आता. अर्धी जण तिकडे चेन, अर्धी जण गोला, अर्धी जण मास, सर्व असं ओढायला सुरुवात केली आहे. इकडे चेन पण वरती आली आणि पूर्ण गोला आहे ना तो पण वरती आलाय, मास वगैरे. आता मांजवला ओढायला सुरुवात करतोय. पहिले डोल ओढून घ्यायचे आहे, डोलीमध्ये पण आपल्याला समजेल डोमा विमा काय काय. इकडे मांजवला वरती आलाय बघा. तर इकडनं एक हे सोडायचं आहे आणि तेव्हा डोल ओढतोय आता. इकडे मावरा बघा, आता वरती घेतल्यावर समजेल ह्याच्यामध्ये, या डोलीमध्ये काय मावरा आलाय तो. बघा या डोलीमध्ये ना खेकडा वगैरे आलाय, खेकडा, बगी. हे बघा या डोलीमध्ये खेकडा, बगी, सौंदारा असे सर्व मावरा आलाय, मिक्स मावरा आलाय. आणि आता मेन म्हणजे आहे ना खरी मेहनत म्हणजे कोलबाची. आता कोलिम किती येते ते समजेल आपल्याला. कोलिम लागलाय वरती बघा, कोलिम आहे ना मांजवल्यावर लागलाय, म्हणजे कोलिम आलाय या डोलीमध्ये आहे. कोलिम कोलिम पूर्ण झाडतोय. कोलिम इकडे वरती बघा किती लागलाय. चला कोलिम घेऊन आता पुढे जायचं आपल्याला. हा कप्पा आहे ना, या कप्प्यावरती आपल्याला कोलिम घ्यायचा आहे. हा कप्पा असतो आणि या डोल काठीवरती ना आपल्याला ओढायचं आहे. बघा मेहनत बघा किती आहे. बघा जवळा आलाय वाटतं. हा जवळा आलाय बघा. हा बघा जवळा बघा किती आहे. जवळा मासेमारी. हा बघा कोलिम बघा एक नंबर. जवला जवला जवळा बघा किती आलाय. जवळा हा बघा एकदम टणका वजा आलाय. टणका एकदम. जवळ्याचा वजा बघा एक नंबर खतरनाक. जवळा बघा किती आलाय आहे. एकदम मस्त. जवळा बघा जवळा किती भेटलाय.
हा बघा जवळा जवळा कोलीम कोलीम. काक्याकडे जवळा काक्याकडे कोलीम म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. हा बघा जवळा बघा एकदम फ्रेश जवळा आहे बघा. याच्यामध्ये कोळंबी विलंबी पण आहे आणि जवळा बघा जिवंत जवळा बघा एकदम फ्रेश जिवंत जवळा आहे बघा एकदम फ्रेश जिवंत. तुम्हाला दिसत असेल एकदम लाल लाल भडक मस्त आहे की. वाकटे मिट्टीमध्ये दिसत याच्यामध्ये जवळा बघा एकदम मस्त जवळा फ्रेश. आणि बघा इकडे ना परत आपण डोल बांधतोय म्हणजे मुंडा असतो ना तो बांधतोय इकडे. त्या मुंड्यावरती गेम असतो. इकडे आवाज मुंडा बांधतोय इकडे. हा मुंडा सुटायला नको. हा मुंडा जर सुटला ना तर मावरा सगळं मग बाहेर निघून जाईल. तिकडे मुंडा बांधतो इकडे पण म्हणजे इकडनं नंतर सोडायचा आणि ह्याच्यामध्ये मावरा साफ करून घ्यायचा. ह्याच्यामधनं ना वजा लावायला मस्त पैकी भेटतो ह्याच्यामध्ये. इकडे बघा इकडे डोल बांधायची तयारी चालू आहे आणि परत आता दुसरी डोल लवकर आपण टाकणार आहोत. बघा आपला पहिल्या डोलीचा जवला इकडे आहे आणि इकडे बघा आपल्या काकांची बोट भेटली मकबूल काकांची. हे बघा इकडे त्यांनी मग मावरा घेतला इथे दिसत असेल तुम्हाला. इकडे पण बघा जवळा म्हणजे कोलीम दिसतोय आपल्याला. इकडे पण जवळा आलाय बऱ्यापैकी जवळा दिसतोय इकडे. आपला पण एक वजाभर जवळा आला तिकडे. त्या काकांना पण बघा आपल्या त्यांना पण वजाभर जवळा आलाय. तर चला आता दुसरी डोल टाकायची आपल्याला. दुसरी पण डोलला बघूया आपल्याला काय मासली भेटते ते. बघा इकडे आहे ना आता दुसरी डोल टाकायला घेतो आपण. दुसरी डोल टाकतो आता. इकडे मांजवला ओढून दिलाय तो बघा. कोलबाचा मांजवला असतो ना तो पाण्यामध्ये टाकलाय आणि आतमध्ये डोल टाकतो ते बघा. बघा गोले व्यवस्थित लावतो. सेंटरचा गोला उडवतो आता. पाठीमागे पण आपल्या एका बोटीने ना डोल टाकली. इकडे पण एका बोटीने डोल टाकली आहे आणि इकडे गोले वगैरे पण टाकायला सुरुवात केली. इकडे चेन लावायचं काम करतायत दोघं जण आणि दोघं जण आहेत ना गोले लावायचं काम करतायत. आपले डोल लावून झाले आहे आणि आता हे पाठ आहेत ना ते खालती सोडायचं आपल्या पाण्यामध्ये. तर आता दोर लावायला घेऊ आपण इंचाचा. बघा आपला दुसरा डोलीचा मावरा बघायचा काय आहे तो. आणि हा पहिल्या डोलीचा मावरा आलाय आपल्याला जवला. तो वर इकडनं पाठ गेले खालती ते बघा. तर मित्रांनो तुम्ही बघितला आपण पहिली डोल ओढली तर पहिल्या डोलीला ना आपल्याला एक वजा कोलीम म्हणजे कोलीम काकाकडे जवला म्हणतात. आमच्याकडे कोलीम म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात आपल्याला कमेंट करून सांगा. तर एक वजा ना आपल्याला कोलीम आलाय आणि मोठ्या साईजचा वजा आलाय. आणि कोलीम आहे ना तो छोटा नाही आहे जाडा साईजचा आहे म्हणजे एकदम भारी क्वालिटीचा आहे. आणि तुम्ही बघितला आपण कोलीम मासेमारी कशी करतो ती. कारण कोलबाची डोल आणि कोलंबीची डोल याच्यामध्ये भरपूर फरक असतो. आणि इकडे खाटी दिसत असेल किती जवळा आलाय तो पहिल्या डोलीला. तर आता ना थोड्या वेळाने आपण दुसरी डोल ओढायला घेणार आहोत. तर दुसऱ्या डोलला पण आपल्याला बघायचं आहे किती जवळा भेटायचं. पाठीमागं आपण दुसरी डोल लावलीच आहे. दुसरी डोल टाकली तर दुसऱ्या डोलला बघूया आपल्याला किती जवळा भेटायचं. तर चला दुसरी डोल बघेपर्यंत कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये स्किप करू नका. चला ही बघा दुसरी डोल आहे ना ओढायला सुरुवात केली आहे आणि बघा इंचामध्ये ना दोर येतोय आहे. आता थोड्या वेळाने इकडनं पाट आहे ना पाटे वरती येतील दोन्ही साईडचे आणि नंतर मग डोल ओढायला घेणार आहोत. तर आपल्याला समजेल मांजवल्यामध्ये किती कोलीम भेटत येतात. तर इकडे इंच लावला आहे आणि इंचामधून दोर येतो बघा. मार्किंग येतात आहे तेव्हा इकडनं ना आता पाटे येतील वरती आणि पूर्ण दोर वरती आलाय. फक्त पाटे यायचे बाकी राहिलेच आहेत. हा बघा इकडचा पार्ट आलाय वरती आणि तिकडचा पण पार्ट आलाय वरती ते बघा त्या साईडचा. तर दोन्ही पार्ट आहेत ना आपले वरती आलेत आहेत. आणि पुढे ना चला बघूया आपण आता किती आपल्याला जवळा भेटतोय किती कोलीम भेटतोय तो आपल्याला समजेल आता.
दुसऱ्या डोलीला. इथे चेन ओढतात आहेत आणि इकडनं आहेत ना गोले ओढतात आहेत. ते गोले आपण 5 गोले टाकलेले ना ते ओढतात आहेत. हे बघा जो मावरा आहे ना तो या आता टोपलीमध्ये ओतून घेऊ आपण. त्याच्यामध्ये सौंदारा विंदारा आलाय, सौंदारा आहे, बगिया आहे, ढोमा आहे आणि आता मांजोला ओढायला सुरुवात केलाय. आता समजेल या डोलीला किती मावरा भेटतोय तो, म्हणजे कोलिम किती भेटतोय तो. कोलिम आलाय तिकडे तो बघा, मस्त आहे. मागासारखा कोलिम आलाय. मागाशी जेवढा आला ना तेवढाच दिसतोय कोलिम आहे आता. पण इकडे ओढायला सुरुवात केली आहे आता. मांजरला ओढायला सुरुवात केली आहे. आता पुढे परत घेऊन जाणार आहोत आपण आणि कप्प्यावरती घेणार आहोत वाजा हा कोलमाचा. चला आता पुढे आहे ना, पुढे आपण घेतो ओढायसाठी. इकडे बघा, इकडे दादा ना येरा असतो ना त्याला येरा म्हणतात या दोरीला. हा घेऊन पुढे आलेत आहेत आणि तिकडनं आता बघा तिकडे आपला कोलबाचा वजा पण आता इकडे येईल. हा सकाळच्या डोलीचा कोलिम इकडे ठेवला आपण आणि हा आता इकडे दुसऱ्या डोलीचा कोलिम येईल, म्हणजे जावळा. हा बघा दुसऱ्या डोलीचा जावळा बघा, बऱ्यापैकी आलाय जावला आहे. एक नंबर. मगाच्या एवढा आहे. दोन वजी असेल, दोन वजी आहे आता. मगापेक्षा जास्त आहे जरा. तो बघा तिकडे ना त्यांनी सलीम लावलाय आहे आणि हा वजा आता वरती घेतो आपण. हा इकडे कपा पण लावतोय आणि कप्याने वरती घेणार आता कोलिम. हा बघा कोलिम आता वरती घेतोय. हा बघा कोलमाचा वाचा, कोलिम कोलमाचा वाचा बघा, कोलमाचा वाचा. खतरनाक कोलमाचा वाचा आलाय. हा बघा इकडे ठेवतोय वरती. हा बघा इकडे सोडून घेतोय कारण अजून एक पाण्यामध्ये अजून एक कोलमाचा वाचा आहे. 2 वजे आहेत. हा पहिला वजा घेतला आपण वरती. पाऊस बऱ्यापैकी आलाय ना कोलिम. आता बरा आलाय जरा कोलिम. आणि तिकडे तो निसारने पण पकडलाय तिकडे. तो बघा तिकडे निसारच्या हातात पण अजून एक वजा आहे तिकडे, तो घ्यायचा आपल्याला वरती. इकडे कोलिम बघा, कोलिम सर्व ओतून घेतला आपण. पहिला वजा ओतलाय आहे तो सकाळचा कोलिम आहे तिकडे येतो आणि हा आत्ता आलेला कोलिम आहे एकदम फ्रेश मस्त आहे की. इकडे बांधून घेतोय आणि तिकडनं दुसरा वजा पण आता वरती चढवायचा आपल्याला. कसला मोठा वजा आला, एक नंबर. हा बघा कोलिम 2 वजी आली या डोलीला, 2 वजी. वजी बघ असले मोठे मोठे एकदम, एक नंबर. पहिल्या डोलीला 1 वजा आलेला, या डोलीला 2 वजी आली कोलिम. हा बघा कोलिम जवला बघा, जवला खतरनाक भेटला, एक नंबर. आणि बरं जाडा जावला. हा बघा सर्व वरती टाकतो आता.
जवला बघा फ्रेश एकदम जिवंत जवला, मस्त जवळ आलाय. आणि बघा आता इकडे तिसरी डोल टाकतो आपण, तिसरी डोलीची तयारी करतोय आहे किंवा तिसरी डोल म्हणजे मुंडा वगैरे बांधून घेतोय सर्व. इकडे बहुतेक बोटीने ना डोली पण टाकल्यात आणि आपली पण डोल टाकायची आहे. मुंडा बांधून घेतोय आणि तिकडे डोल टाकायला जायचे. आता चला डोल टाकून घेऊ आता आपण. इकडे ना तिसरी डोल टाकली, आता तिसरी डोल टाकायला सुरुवात केली इकडे. बघा मांजराच्या आतमध्ये परत एकदा डोल टाकतात आहेत आणि आता तिसरी डोल लावून घेऊ आपण. बघा गोला उडवतो बघा आता. हा बघा हा सेंटरचा गोला गेला आणि इकडनं चेन लावायचं काम चालू झालंय. पटापट डोल लावायचे आहे कारण लवकर लवकर घरी जाऊन हा कोलिम म्हणजे सुकत घालायला पाहिजे. इकडे चेन सोडतोय आणि इकडनं गोले पण सोडले आणि इकडे परत बघा इकडे ना हा जवळा बघा 2 डोलीचा जवळा. हा आत्ता जो आलेला आहे ना जिवंत जवळा, हा दुसऱ्या डोलीचे 2 वजे आले ते आणि तो पहिल्या डोलीचा तिकडे आहे. आणि इकडे चेन लावली आणि तिकडनं पाठ पण खालती गेलेत आहेत. तर आता तिसरी डोली सोडली, तिसऱ्या डोलीला आम्हाला समजणार किती मावरा भेटणार आहे तो. तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण आहे ना दुसरी पण डोल आहे ती ओढली आणि दुसऱ्या डोलीला 2 वजी मोठी मोठी ती पण 2 वजी भरून कोलिम आलाय. पाठीमागा तुम्हाला दिसत असेल तिकडे बघा कोलिम किती जमला आतापर्यंत. आणि आता तिसरी डोल टाकली आहे आणि तिसऱ्या डोलीला आपल्याला बघायचं किती कोलिम भेटणार आहे. तर आपल्याला बऱ्यापैकी कोलिम भेटलाय मस्त एक आहे. आपल्याला समजेल तिसऱ्या डोल भरेपर्यंत मला वाटते पुढची पूर्ण जागा आहे ना ती पूर्ण भरून जाईल असं मला वाटतं अंदाज. तर बघूया तिसऱ्या डोलला आपल्याला किती मावरा भेटत आहे. बघा आतापर्यंत एवढा कोलिम भेटलाय. बघा आत्ता डोलीचा कोलिम आहे एवढा. तिकडे आहे तो मगाच्या डोलीचा तिकडे आणि हा बघा आत्ता आलेला आहे. तर इकडे पाठी तिसरी डोल टाकली आपली आहे. तर तिसरी डोल नंतर ओढायला घेणार तेव्हा तुम्हाला दाखवतो किती जवळा भेटतोय तो अजून. हे बघा अजून आता शेवटची डोल आहे ना तिसरी डोल ही ओढायला घेतली आहे आणि साईडला पण एक बोट आहे ना तिने पण डोल ओढायला घेतली आहे. तर आता ही डोल उचलून आहे ना आपण घरी जाणार आहे. शेवटची डोल आहे. या शेवटच्या डोलीला आपल्याला किती कोलिम भेटतं आपल्याला समजेल. हे बघा आता पार्ट आहेत ना बहुतेक वरती आले ते बघा. दोन्ही साईडचे पार्ट वरती येतील आता. इकडचा पण आलाय आणि त्या साईडचा पण पार्ट वरती आलाय. दोन्ही पार्ट वरती आलेत आहेत आणि आता पुढे आता डोल ओढायला जाऊया आपण. तर ह्या डोलला बघूया आपल्याला किती जवळा भेटतोय. हा अगोदरच्या डोलीचा जवळ आहे सर्व. म्हणजे कोलिम बघा कसला जाडा जाडा कोलिम आहे. आता बघूया किती जवळा आलाय. मांजवला पण आलाय बघा इथे आणि इकडे जात आहे बघा. इकडे डोल ओढून घेतोय. पहिले डोल आतमधली डोल आहे ना ती ओढायची आहे आणि नंतर मग मांजवला ओढायचं आहे. बघा मावरा वरती आलाय मावरा. हा बघा कोलिम आहे आणि याच्यामध्ये वाकटी आहे, ढोमा आहे, सौंदार आहे बारका आणि आता मांजवला ओढायला घेतोय. हा बघा आणि इकडे डोल ओढतात आहेत आपली. दादा कोलिम आहे ना मला पुढे घेऊन जायचं आहे. आणि हा बघा एक लेबूड बघा लेबूड. एक कलेट पण आलाय रे. एक कलेट आलाय बघा लेबूड. एक लेबूड आणि एक लॉबस्टर पण आला वरच्या मावऱ्यामध्ये. तुम्हाला म्हटलं मी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मावळे येतं म्हणून. तर आता पुढे घेऊन जाऊ चला आपण डोल. इथं आपला कोलिम ठेवलाय ना तिकडे घेऊन जायचं बघा. कारण आपल्याला आताचा कोलिम आहे ना तो पण ह्याच्यावरती इथे टाकायला लागेल. इकडे हा अगोदरचा कोलिम आहे आणि इकडनं कोलिम आता घेऊन येतील तिकडनं. मला वाटतं एक वजाभर आपल्याला कोलिम आलाय या डोलीला पण आहे.
बघा इकडे कोलिम घेऊन येतो आता. निसारची बोट आहे, निसार हात करतोय, निसार लाजतोय जरा आहे. हा बघा कोलिम, बघा कोलिम किती 2 वजी होतील काय? 2 वजी आहे, 2 वजी आहेत. आता पण 2 वजी कोलिम आला आहे. इकडे बघा आता ना कप्प्यावरती आपण लावलाय आहे, वजा आहे ना तो घेतोय कप्प्यावरती. बघा कोलिम, बघा कोलिम. पहिला वजा घेतोय, पहिला वजा. कोलमाचा वजा बघा कसला मोठा आहे, 1 नंबर. ऑलरेडी मोठा वजा आहे कोलमाचा वजा. कोलमाचा वजा बघा कसला आला, 1 नंबर. अजून एक वजा इकडे पाण्यामध्ये, या साईडला अजून एक वजा आहे. या साईडला पहिला एक वजा घेतलाय आहे. हा पहिला वजा आहे. दुसरा वजा आहे ना तो पाण्यामध्ये ठेवलेला. हा पहिला वजा टाकला इकडे. बघा कसला जिवंत कोलिम आहे, जवळा जवळा. आणि आता इकडे दुसरा वजा घेतोय आता इकडे. हा बघा दुसरा वजा आहे ना तो आता कप्प्यावरती घेतो आम्ही. बघा दुसरा वजा बघा असला, 1 नंबर. बघा दुसरा वजा, दुसरा वजा. हा बघा इकडे दुसरा वजा टाकून घेतला आपण. आणि बघा बोट आहे ना पूर्ण मस्त की भरली आहे. इकडे समोरचा भाग आहे ना भरलाय कोलमानी. 5 वजी घेतली सकाळपासून, 5 वजी. आता पण 2 वजी आली. कोलिम बघ असला जाडा जाडा कोलिम आहे. परत तुम्हाला दाखवले आज कोलिम मासेमारी कशी करतात ना ती तुम्हाला दाखवलेली. आणि कोलिम बघा जाडा जाडा कोलिम आहे पूर्ण, आणि जिवंत तो पण. ही शेवटची डोल होती आणि शेवटच्या डोलला पण आपल्याला मस्त कोलिम भेटला आहे. हा बघा जिवंत कोलिम, एकदम जिवंत, खतरनाक. आता ना जवळ्याची मासेमारी करून आहे ना आपण घरी जातोय आणि तुम्हाला पूर्ण जवळा दाखवतो किती भेटलाय तो. हा बघा जवळा बघा किती भेटलाय. पूर्ण बोट भरली आहे जवळ्यानी. खतरनाक काम झालंय आपलं, 1 नंबर. बघा किती 5 वजी घेतली कोलमाची, 5 वजी. केळशीच्या खाडीमध्ये एंट्री करताना ह्या साईडला खडक दिसत असेल तुम्हाला. इकडे खडक आहे आणि इकडे बघा इकडे माती आहे. या ज्या लाट्या दिसतात ना इथं पुढून माती आहे. तर थोडीशी जागा आहे जाण्यासाठी. नाही म्हटलं ना तरी मला वाटते भारी भारी ना 20 मीटर फक्त लांब फक्त अशी जागा आहे खाडीमध्ये आतमध्ये एंट्री करण्यासाठी. बाकी पूर्ण इकडे माती आहे या साईडला आणि ह्या साईडला पूर्ण खडक आहे. आणि आपण बोट आपली एंट्री करते आता आतमध्ये. बघा केळशी गावामध्ये ना आपण आता एंट्री केलेली आहे. आणि बघा इकडे केळशी गाव किती सुंदर असं गाव आहे. काय काय इकडे वरती तिकडे ना डोंगरावरती वस्ती आहे, इकडे समुद्राच्या किनारी वस्ती आहे. आणि इकडे सर्व बोटी आहेत ना तर जवळा घेऊन आलेले आहेत. इकडे सर्व आहेत ना जवळा सुकत घालण्यासाठी चालले तिकडे. आणि आपल्याला पुढे जायचं आहे तिकडे उतरण्यासाठी जवळा. तर इकडे सर्व आपली जवळ्याची टोपली भरतात आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण गेलेलो खोल समुद्रामध्ये कोलिम मासेमारी करायला. काकाकडे कोलिम काकाकडे जवळा मारतात तर त्याची मासेमारी करायला गेलो आपण. तर आपण दिवसभरामध्ये ना 3 डोली मारल्या कोलिम मासेमारीच्या. तर पहिल्या डोलला आपल्याला 1 वजी कोलिम आला, दुसऱ्या डोलला आपल्याला 2 वजी कोलिम आला आणि तिसऱ्या डोलला परत 2 वजी कोलिम आला.
असं टोटल आपल्याला 5 वजी कोलिम भेटला आणि कोलिमना बंपर भेटला एकदम. हा बघा तुम्ही कोलिम बघत असाल, सर्व टोपल्या वगैरे भरतात आहेत. तर तुम्हाला मी दाखवली कोलिम मासेमारी कशी करतात आणि कोलिम मासेमारी करण्याची जाळी कशी असते ते. तर मित्रांनो, तुम्हाला जर मासेमारीच्या किंवा आपल्या गावाकडच्या व्हिडिओ जर बघायचा असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती ना नवीन नवीन भन्नाट व्हिडिओ येत राहतात. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो, व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटू अशा नवीन नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.